सुभाष चंद्रा भाजपचा दलाल. होय, तुमच्या लेखी तो उद्योगपती असला तरी माझ्या लेखी तो भाजपचा दलालच आहे. कारण की पुढची आकडेवारी थक्क करणारी आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना त्याच्यात टप्पे पाडतायत, जे रेग्युलर भरतायत त्यांना वंचित ठेवतायत. आणि दुसरीकडे या दलालांची, भाजपच्या दलालांची 22,000 कोटींची अप्रत्यक्षरित्या माफी करण्यात आलेली आहे. हेअरकट करण्यात आलेला आहे. मूळ किमती म्हणजे एकंदर संपूर्ण जे कर्ज होतं 22,006 कोटी रुपये, त्यापैकी 99.97% कर्जामध्ये कपात करण्यात आलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण जे आहे त्यांनी सूट दिलेली आहे. मी याला भाजपचा दलाल का म्हटलो? कारण की हा 2016 ते 2022 दरम्यान राज्यसभेवर अपक्ष खासदार होता. पण याला मतं कुणाची पडली होती? भाजपची पडली होती. हा कोणाच्या संपर्कात होता? भाजपच्या संपर्कात होता. यानं 22,000 करोड रुपयाला चुना जो लावलाय तो कोणाच्या कार्यकाळात लावलाय? तो भाजपच्या कार्यकाळात लावलाय. याला जो हेअरकट देण्यात आला, याला जे सेटलमेंट देण्यात आली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना देण्यात आली. पंतप्रधानांसोबतचे याचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे हा भाजपचा दलाल आहे. आणि भाजपनं जे काय पहिले 16 लाख कोटी असतील, आता हे 22,000 कोटी रुपये माफ केले असतील, तर त्या बँका देण्यास नकार देत होत्या बरं का. परंतु शेवटी आपण काय, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आणि त्या पद्धतीनं या सुभाष चंद्राचे 22,000 कोटी रुपये हे त्याला माफ करण्यात आलेले आहेत. म्हणजे तो झी ग्रुपचा मालक आहे, झीचे जे चॅनल आहेत त्याचा तो मालक आहे. दुसरी एक त्याची कंपनी होती, ती कंपनी म्हणजे तिचा आलेख डुबत चालला होता, ती तोट्यात चालली होती. ती तोट्यात जात असताना झी, त्याचा झी मीडिया जो आहे किंवा झी कंपनी जी आहे ती फायद्यामध्ये होती. तो झी मधला शेअर काढायचा, तिकडे गुंतवायचा. परंतु मेळ लागला नाही. प्रचंड कर्ज वाढत गेलं. 5,000 कोटी, 10,000 कोटी, 15,000 कोटी कर्ज 22,000 कोटीवर गेलं. अशा वेळेस काय करायचं? मग फ्रान्स वाला गडी आपला, जे की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि त्यांच्या आशीर्वादानं या भाजपच्या दलालाचे 22,000 कोटी रुपये माफ करण्यात आलेले आहेत. परंतु इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणच्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं नाव केंद्र सरकार घेत नाही. आणि ज्या राज्यातल्या भाजपच्या सरकारनं कर्जमाफी केली त्या ठिकाणी टप्पे पाडतायत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पहिली यादी, दुसरी यादी. ज्यांनी रेग्युलर भरलं त्यांनी तिचं वाट लावून टाकली आहे. म्हणजे यापुढे कुणीही रेग्युलर राहणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणारा मुख्यमंत्री म्हणजे कोण? तर ते देवेंद्र फडणवीस. आणि या हेअरकट बद्दल, हेअरकट म्हणजे काय आहे की बाबा, सेटलमेंट करत असताना ज्या मूळ रकमेमध्ये कपात करून टाकतात त्याला हेअरकट म्हणतात. तर भारताच्या इतिहासातला सर्वात मोठी हेअरकट आता करण्यात आलेली ती सुभाष चंद्राच्या केसमध्ये. म्हणजे तो डुबणार होता, त्याला त्याची संपत्ती विकावी लागणार होती, तो जेलमध्ये जाणार होता. असं सगळं असताना त्याला सरकारनं वाचवलं. 22,000 करोड त्याचे माफ केले आणि परत त्याला सरकार उभं करण्यासाठी प्रयत्न करणार. उद्या त्याला राज्यसभेवर घेतलं तर वावगं वाटू देऊ नका, कारण की आधी सुद्धा तो भाजपच्या आमदारांच्याच मतावर गेलेला होता. असं सगळं आहे मित्रांनो. म्हणजे एकीकडे जुमले करायचे. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर केंद्र सरकार नसल्याच जमा आहे. परंतु राज्य सरकारचा कृषी मंत्री सुद्धा प्रचंड दुष्काळ पडतोय, तिकडे जाऊन पाहणी करायला सुद्धा हरामखोरांचं रिकाम पण नाहीये. इतर खताचे भाव कुठल्या गगनाला जाऊन भिडलेत त्याच्यावर कोणीच चकार शब्द काढायला तयार नाहीये. पीक विमा योजना गुंडाळून टाकलेली आहे, ती फक्त राजकीय नेत्यांची, कंपन्यांची आणि त्यांच्या प्रतिनिधींची आणि तोडी करणाऱ्या हरामखोरांची राहिली आहे. शेतकऱ्यांचं फक्त तिथं शोषणासाठीच तो ठेवलेला आहे. हे सगळं जे होतंय हे सगळं सरकारच्या आशीर्वादामुळे होतंय. आणि सामान्य माणूस, शेतकरी याच्यामध्ये मारला जातोय. आणि असे दलाल, उद्योगपती कोण असतो माहितीये का? उद्योगपती कोणाला म्हणतात? जो 4 लोकांना रोजगार देतो, जो परकीय चलन देशाला मिळवून देतो, जो देशामध्ये समृद्धी आणतो, त्याला उद्योगपती म्हणतात. या दलालांना उद्योगपती नाही म्हणत. हे जे सोकॉल्ड आहेत ना, ज्यांना हे सरकार वाचवतंय, त्यांना उद्योगपती नाही म्हणत. म्हणजे या देशाचा पैसा, या देशाच्या बँका, या जनतेच्या बँका, या शेतकऱ्यांच्या बँका ह्या चंद लोकांसाठी दावणीला बांधलेल्या आहेत मोदी सरकारने. हा मोदींच्या जवळचा आहे, मोदींसोबत याचे फोटो आहेत. हा भाजपच्या आमदारांचा मत घेऊन राज्यसभा खासदार झाला होता.
हा दलाल आहे भाजपचा आणि म्हणून याला वाचवण्यात आलेला आहे. त्यामुळे दोषी सुभाष चंद्रापेक्षा आम्ही नरेंद्र मोदींना मानतो की त्यांनी या लोकांना पाठीशी घालू नये. दुसरा मुद्दा, ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला कंटाळून तुम्हाला मतदान दिलं होतं, आज त्या काँग्रेसचे 75% लोक तुमच्यामध्ये आहेत. ठीक आहे. सो पक्ष कुठलाच वाईट नसतो, पूर्ण काँग्रेस आता तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही करप्टेड आहात, तुम्ही भ्रष्टाचारी आहात. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.